तनुजा निलेश पवार, कुरुळी पंचायत समिती जगनातील शिवसेनेची अधिकृत उमेदवार। आज मी प्रचार दौऱ्याला जात असताना सकाळी मला अतिशय दुःखद बातमी कळाली आणि ती आपल्या सर्वांनाही कळाली असेल। आपल्या महाराष्ट्राचे मुख्य लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज आपल्यातील आपल्याला सर्वांना सोडून गेलेले आहेत। खरं तर दादांच्या जाण्याने आपल्या सर्वांवरतीच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। दादांसारखं नेतृत्व हे परत होणे नाही। दादा अतिशय रोखठोक स्वभावाचे होते। दादा जाण्यानेच आपल्या सर्वांना खूप दुःख झालेलं आहे आणि हे दुःख सहन करण्याची ताकद आपल्या सर्वांनाच परमेश्वर देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। रामकृष्ण। माझ्या कुरुळी पंचायत समितीच्या गणाच्या वतीने आणि गणातील प्रत्येक ग्रामस्थाच्या वतीने, मतदार बंधू भगिनींच्या वतीने मी दादांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहते। रामकृष्ण। जय महाराष्ट्र। मी निलेश निवृत्ती पवार, शिवसेना तालुका प्रमुख। आज सकाळी 9 वाजता जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे। त्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हा दुःखमय वातावरण पसरलेलं आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर आमचा पुणे जिल्हा देखील अतिशय दुःखाला सामोरं जात आहे। ही घटना अशी घटना आहे की कुणाला खरी न वाटणारी घटना आहे। दादांची जी घटना घडली, आज आपले दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि दादांची कामाची पद्धत, दादांचं लोकांवरती करणारं जे प्रेम आहे, दादा जे लोकांवरती प्रेम करायचे, जे सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचे, त्या पद्धतीचं नेतृत्व ह्या महाराष्ट्राच्यावरचं आज हरवलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र दुःखमय वातावरणात आहे। आज या दादांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आणि माझं पवार कुटुंब, तसंच संपूर्ण खेड तालुका आणि खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिक या सर्वांच्या वतीने मी दादांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।